माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी मृत बालकांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे। समर्थ स्वामी हा 10 ते 15 दिवसांपूर्वी खेळताना पडला होता। त्याच्या पायाला जखम झाली होती। ही जखम पूर्णपणे भरलेली नसतानाच परिसरातील एका कुत्र्यानं ती चाटल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर बालकाला रेबीजची लागण झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनीही बालकाचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याचं सांगितलं आहे। बालकाची प्रकृती अत्यावस्थ झाल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर त्याला कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढणं, हातपाय वाकडे होणं अशी गंभीर लक्षणं दिसून आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। बालकाच्या कुटुंबातील तसंच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अँटी रेबीज लस देण्यात आली आहे। दरम्यान माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी या घटनेवरून महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली। कुत्रा चाटल्यानं मृत्यू होतो हे महापालिकेचं अजब उत्तर आहे। शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नेमका कोण करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मृत बालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून द्यावी। तसंच आमदार, खासदार आणि नगरसेवकांनीही आर्थिक मदत करावी असं आवाहन सुरेश पाटील यांनी केलं। 2-3 दिवसापूर्वी त्याला रिवेज या ठिकाणी इफेक्ट झालं आणि तो कुत्र्यासारखं ओरडायचं, पंखा बंद करा, माणसं जवळ गेले की बाजूला जायचं, यायचं नाही असं होऊन त्याला काल दवाखान्याला त्यांचे काका लोक, त्यांचे परिवार लोक घेऊन गेले। परंतु त्या टिळक चौकाच्या दवाखान्यामध्ये हे रिवेजचे इंजेक्शन नाही केल्यामुळं याला कुत्रं चावलेलं असं म्हणल्याने त्यांनी लगेच यशोधरा दवाखान्यात घेऊन गेले। यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्याला इलाज करायचं असताना आज पहाटे 4:30-5च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्या मृत्यू प्रकरणी महानगरपालिकेला कळवण्यात आलं। महानगरपालिकेचे संबंधित आरोग्य खात्याचे हलगर्जीपणामुळं ते कुत्रं चावलेलं रिवेज इंजेक्शन न दिल्यामुळं त्यांनी म्हणते की कुत्रं हे त्याला चाटलं। कुत्रं चाटल्यावर जगात कोणी मेलं आहे असं मी तर ऐकलेलं नाही आहे। गेल्या 25 वर्षापासून मी पण नगरसेवक आहे, कधीच असं घडलेलं नाही। डॉक्टर मानेताई हे कसं काय सांगायलेत माहीत नाही। महापालिकेनं तातडीनं प्रस्ताव ठेवून कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी। तसंच मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं काम करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाई करून शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी केली। या ठिकाणी माझी विनंती आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी खरं तर एक महानगरपालिकेत ठराव करून त्यांना आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न आपल्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीनं आणि आमदारांनी या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीमधनं जे काय आर्थिक मदत मिळते त्यांना ते मदत मिळवून द्यावं आणि खासदारांनी प्रणितीताई शिंदे, वाघमारेताई यांनीही त्याकडे लक्ष देऊन त्यांच्या घरी व्हिजिट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी करून ज्यांनी हलगर्जीपणा केलेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी दिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। सोलापूर शहरामध्ये मोकाट कुत्र्याचं वावर जास्त झाल्याने अनेक लोकांचं या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन किंवा सायकल स्वारांना त्या ठिकाणी पडून कुत्रे चावण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। कारण महानगरपालिकेनं निर्वजीकरण करण्यासाठी जे संस्थेला नेमणूक केली ते संस्था कुत्रे घेऊन जातात व पलीकडचे कुत्रे आणून अलीकडे सोडतात, अलीकडचे कुत्रे जाऊन पलीकडे सोडतात। यामुळं निर्वजीकरण करतात का नाही माहीत नाही, पण निर्वजीकरणाच्या नावाखाली महानगरपालिकेमध्ये ॲडजस्टमेंट करून पैसे खाण्याचा धंदा या संबंधित अधिकारी व निर्वजीकरण करणारी जी संस्था या ठिकाणी त्यांची चौकशी करावं। बालकाच्या संपर्कातील व्यक्तींना लस देण्यात आली असली तरी तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतील सहाध्यायी विद्यार्थ्यांचीही तपासणी करून आवश्यकतेनुसार लसीकरण करावं अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली। किंवा त्याला चाटलेलं असलं असं आपण म्हणणं आहे तर बाकीच्या घरच्यांना तुम्ही सर्वांना गोडचडी दवाखान्यात डॉक्टर साहेबांनी घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यांना रिव्हीज इंजेक्शन दिलं आणि शाळकरी ज्या शाळेत ते मुलगा शिकत होतं तो शाळेत वावरत होता 2 महिन्यापासून, तिथल्या
शाळेला खरं तर व्हिजिट देऊन तिथं कुणाला मुलांना लहान बालकांना त्यांच्या मित्रमंडळीला शाळेत कुणाकुणाशी त्याचे संबंध होते त्या लोकांना आपण पाणी केलं नाही. उद्या जर भविष्यात त्या कुत्र्या चावल्यामुळं त्या मुलाला इफेक्ट होऊन मृत्युमुखी पडले त्या ह्याच्यामध्ये कुणाला बी काय होऊ नये